नमस्कार. कसे आहात सर्व? आज आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात द हिसिंग ब्रीथ. तुम्ही बघितलं असेल, पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते ते जेव्हा मेडिटेशनला बसायचे, संन्यासाला बसायचे, त्यावेळेस खूप वेळ काही खात नव्हते, काही पीत नव्हते. आणि हे जेव्हा आपण ऐकलं की आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे किंवा असं राहणं पॉसिबल आहे का? तर असं राहणं पॉसिबल आहे फक्त आणि फक्त योगाच्या माध्यमातून. पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी योगाचे काटेकोरपणे पालन करायचे. आज जो आपण प्राणायाम करणार आहोत, शीतकारी प्राणायाम, यामुळे तुम्ही जास्त वेळ तहान आणि भूक कंट्रोल करू शकता, सहन करू शकता. शीतकारी प्राणायाम हा एक हठयोगाचा एक भाग आहे आणि याचे व्यवस्थित वर्णन त्यामध्ये केलेले आहे. ज्यावेळी तुम्ही उपवास करता किंवा उन्हात जाता किंवा बाहेर जाता आणि जर तुम्हाला तुमचं शरीर कूल डाऊन करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही शीतकारी प्राणायामचा नक्की अभ्यास केला पाहिजे. आता बघूया हा प्राणायाम कुणी केला नाही पाहिजे. सर्वात पहिल्यांदा तर ज्यांना लो बीपी आहे त्यांनी हा प्राणायाम केला नाही पाहिजे, कारण हा प्राणायाम आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो आणि या प्राणायामामुळे लो बीपीचा त्रास जास्त वाढू शकतो. दुसरं म्हणजे जर तुम्हाला कोणते श्वसनाचे आजार असतील, जसं की अस्थमा, सर्दी, खोकला, कफ किंवा ब्रॉन्कायटिस, तर तरी सुद्धा तुम्ही या प्राणायामाचा सराव केला नाही पाहिजे. जर तुमचा घसा खवखवत असेल किंवा तुमचे टॉन्सिल्स लगेच इफेक्ट होत असतील, तर तरी सुद्धा तुम्ही हा प्राणायाम केला नाही पाहिजे, कारण तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी खूप थंडावा असतो, याने जास्तच वाढू शकतो. या व्यतिरिक्त अजून एक आहे की क्रोनिक कॉन्स्टिपेशन, ज्यांना हा त्रास आहे त्यांनी सुद्धा हा प्राणायाम केला नाही पाहिजे. या व्यतिरिक्त सर्व लोक अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व लोक या प्राणायामाचा सराव करू शकतात. आता हा प्राणायाम का केला पाहिजे हे आपण बघूया. आपल्याला फक्त तहान आणि भूक तर कंट्रोल नाही करायचंय, तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा याचे खूप सारे फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपल्या शरीराला थंड ठेवते. जे आपल्या शरीरात पित्त दोष असतो तो कमी करतो. पित्त दोषामुळे आपल्या शरीरामध्ये अग्नितत्व जास्त वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरात आम्ल वाढते. ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे, शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायाम आणि शीतली प्राणायाम. ज्यांना शीतली प्राणायाम करता येत नाही त्यांच्यासाठी हा प्राणायाम चांगला आहे, कारण शीतली प्राणायामापेक्षा हा प्राणायाम थोडासा सोपा प्राणायाम आहे. याच्या व्यतिरिक्त हा आपल्या मेंदूसाठी चांगला आहे. आपले विचार जे आहेत ते शुद्ध होतात. त्यामुळे जे डिप्रेशननी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे. या व्यतिरिक्त ज्यांना डोकेदुखी आहे, हाय बीपीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप चांगला आहे. आपल्या लिव्हर आणि स्पिलनसाठी सुद्धा खूप चांगला आहे. आपल्या तोंडातील ज्या हिरड्या आहेत, जे दात आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. जर तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असेल त्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप चांगला आहे. ओव्हरऑलच हा प्राणायाम खूप चांगला आहे. म्हणजे काय, हा आपल्या शरीरातील नर्वस सिस्टीमला शांत ठेवतो. ज्यांना अँगर इश्यू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप चांगला आहे. ज्यांना राग लवकर येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप चांगला आहे. तर बघूया हा प्राणायाम कसा करायचा. हा प्राणायाम सुद्धा तुम्ही खुर्चीवर, बेडवर किंवा जमिनीवरती बसून करू शकता. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे, खांदे सरळ, मान सरळ, आणि तुम्ही डोळे बंद करून व्यवस्थितरित्या ज्या आसनामध्ये तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. मी सुखासनामध्ये बसलेले आहे जमिनीवरती. सुखासनामध्ये बसायचं आहे, पाठीचा मणका ताठ. आणि शीतकारी प्राणायामामध्ये तोंडाद्वारे श्वास आत घ्यायचा असतो आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा असतो. तोंडाद्वारे म्हणजे आपण आपल्या दातांच्या माध्यमातून आपल्या आतमध्ये तोंडामध्ये श्वास आत घेणार आहोत. काय करायचं आहे, पहिल्यांदा आपले ओठ जे आहेत ते विलग करायचे आहेत आणि आपले जे दात आहेत ते एकमेकांवरती जेंटली टच ठेवायचे आहेत. जास्त दाब देऊन ठेवायचे नाहीये. याप्रमाणे आणि आपल्या दातांच्या द्वारे आपण श्वास आत घेणार आहोत
आणि श्वास जितका आत घेता येईल तेवढा आत घ्यायचा आहे, नंतर तोंड बंद करायचं आहे आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे. याप्रमाणे शीतकारी प्राणायाम केला जातो. मी एक राऊंड तुम्हाला करून दाखवते. हाताची तुम्ही चिन मुद्रा घेऊ शकता किंवा महामुद्रा घेऊ शकता. डोळे बंद, एक साधारण श्वास आत आणि बाहेर. शीतकारी प्राणायामासाठी तोंडाद्वारे श्वास आत, तोंड बंद, नाकाद्वारे बाहेर. याप्रमाणे तुम्ही शीतकारी प्राणायामाचे 5 ते 6 राऊंड करू शकता. आपली जीभ जी आहे ती आपल्या टाळूला टच राहील दोन्ही दातांच्या मध्ये आणि तोंडाद्वारे श्वास आत घ्यायचा आहे. आपण 2 राऊंड आता करणार आहोत सोबत. नंतर तुम्ही 5 ते 6 राऊंड करू शकता. एका राऊंड नंतर तुम्ही साधारण श्वास घेऊ शकता, नंतर शीतकारी प्राणायामाचा एक श्वास घेऊ शकता, नंतर साधारण श्वास, नंतर शीतकारी प्राणायामाचा एक श्वास. याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला करू शकता. सुरू करूया. ताठ बसायचं आहे, पाठीचा मणका ताठ, छाती खुली, खांदे सरळ, मान सरळ, डोळे बंद, एक साधारण श्वास आत आणि बाहेर. शीतकारी प्राणायामासाठी तोंडाद्वारे श्वास आत, तोंड बंद, नाकाद्वारे बाहेर. श्वास आत, बाहेर. आणि विश्रांती, रिलॅक्स, साधारण श्वास घेत राहा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही योग्य पद्धतीने शीतकारी प्राणायाम नक्की करू शकता. जर तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. मी त्याचं नक्कीच उत्तर देईल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.